अखेर अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि सोनावळा ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असल्याने मुळगाव सोनावळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सोनावळा गावातील रस्ते बनवण्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे तसेच आदिवासी बांधवांच्या घरासमोरील गेले 3 महिन्यांपासून खोदून ठेवलेले रस्ते तातडीने पूर्ण करणे अशा प्रकारच्या काही मागण्या घेऊन सोनावळे गावातील सामाजिक कार्यकर्त्या वंदना खडांगळे यांनी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते। यावेळी गट विकास अधिकारी नारायण परदेशी आणि मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कारवाईबाबत लेखी आश्वासन दिले असल्याने सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी दिली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधामध्ये आज तहसीलदार कार्यालयासमोर आमच्या संबंधित वंदना खडांगळे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसल्या होत्या। त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो केलेले रस्त्यामध्ये केलेले खड्डे ते बुजवणे किंवा त्या ठिकाणी प्रस्तावित रस्ता तातडीने मंजूर करणे आणि इतर काही मागण्यांसाठी या ठिकाणी ही मागणी करत या ठिकाणी उपोषण सुरू होते। परंतु आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि त्यांचे बाकीचे इतर अधिकारी यांनी आज लेखी आश्वासन देऊन या ठिकाणी उद्याच्या उद्या त्या ठिकाणी पडलेले खड्डे ते बुजवणार आहेत आणि येत्या काही काळामध्ये जो प्रस्तावित जो रस्ता आहे सिमेंट काँक्रीटचा तो ग्रामपंचायत निधीमधून ते करून देणार आहेत अशा प्रकारे त्यांनी लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे आजचं हे आमरण उपोषण आंदोलन जे आहे आम्ही ते मागे घेतो असं आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर केलेलं आहे। आणि या कामी इथल्या अंबरनाथचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस प्रशासन आहे त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे देखील मी विशेष आभार मानतो। पंचायत समितीचे सर्व अधिकारी, तहसीलदार मॅडम आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी जे आम्हाला या आंदोलनामध्ये सहकार्य केलं त्यांचं देखील मी या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। जे कारणी मी उपोषणाला बसले होते रस्त्याच्या कामासाठी त्यांनी या सरांनी लेखी लिहून दिले की आता सध्या तात्पुरती मातीचा भराव करून आणि नंतर आचारसंहितेनंतर मग रस्ता बनवून देण्याचं आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यासाठी मग मी आता उपोषण मागे घेतलेलं आहे। मुळगाव सोनावळा येथील रस्त्याबाबत उपोषणासाठी सन्माननीय लोकपाल पत्रकार संघाचे रोकडे साहेब आणि वंदना मॅडम आणि काही ग्रामस्थ उपोषणाला बसले होते। त्या संदर्भात त्यांना आम्ही सदर रस्त्याचं काम करून देण्याचं लेखी पत्र दिलेलं आहे। तर उद्या भराव बुजून नंतर आचारसंहितेनंतर आम्ही ते रस्त्याचं काम ग्रामनिधीमधून जसं ग्रामपंचायतीने आम्हाला पत्र दिलं त्यानुसार ग्रामपंचायत करून देण्यास तयार असं लेखी आश्वासन दिलं। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।